नमस्कार मित्रांनो. आपल्याला सेमी क्रमांक 1 मध्ये आत्ता सेमी क्रमांक 1 सुटला आणि त्या सेमी 1 मध्ये आपल्याला काटाकीर लढत बघायला मिळाली. कारण की मित्रांनो, वासरू कोणाच्या आध्यात नव्हतं, मध्यात नव्हतं. कारण की शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारण कधी सांगता येत नाही. कारण की मित्रांनो, सलग 2 वर्षे प्रथम क्रमांक मिळवलेला होता बकासूर आणि सर्जाने. बऱ्याचशा जणांना आतुरता लागली होती यावर्षी सुद्धा प्रथम क्रमांक मिळवणार. गटाला सुद्धा मधून तास आलं, सेमीला सुद्धा मित्रांनो 7वं तास आलं. चांगल्या रीतीने मित्रांनो खालून गाड्या पळत होत्या. सेमी क्रमांक 1 मध्ये मित्रांनो एकदम टॉपचा सेमी फायनलचा फेऱ्या म्हणल्यागत काही हरकत नाही. कारण की सर्व टॉपच्या गाड्या एका सेमीमध्ये होत्या आणि त्या सेमीमध्ये आपल्याला सर्वांना आतुरता लागली होती, की शेवटच्या क्षणी बाजी कोण मारणार. कारण की बकासूर विरुद्ध बिच्चू, बिच्चू विरुद्ध मास्तर विरुद्ध याचा राजा उर्मिलताईंचा. या मित्रांनो 6 ते कम से कम 6 पुऱ्या टॉपच्या गाड्या होत्या एका सेमीमध्ये. त्या सेमीमध्ये मित्रांनो बाजी मारलेली आहे मास्तर आणि दोन्ही दुशे पळून बकासूरच्या सेमीला हार झालेली आहे मित्रांनो. यावर्षी विठ्ठल केसरी मैदानामध्ये तिसऱ्या प्रवाहामध्ये बकासूरची सेमीला आणि वेगाचा शेवट सर्जा यांची हार झालेली आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे पळाला आणि मित्रांनो बकासूरची त्यांची हार झाली काही हरकत नाही. पण आज एक वासरू नंदी उजेडात येणार. कारण की जो कोणी बकासूरच्या गाडीला घासणार, पराभव करणार, तो उजेडात येणार. कारण की मित्रांनो आज थोड्याने हार झाली, काही नाही, खेळ हार जीत आहे मित्रांनो, चालूच राहतो. पण आज ज्या वासराने बाजी मारली तो वासरू 100% उजेडात येणार आणि त्याला चांगली टॉपची मागणी सुद्धा होणार. कारण की मित्रांनो हे बैलगाडी क्षेत्र हार आणि जीत हे चालूच असते मित्रांनो. बकासूर आज हारणार पण उद्या गुलाल करणार असा एकमेव नंदी आहे महाराष्ट्रातला. सर्वसामान्य नंदी नंदी उजेडात आणतो मित्रांनो. मोठ्या मैदानामध्ये हार झाली म्हणून काही हरकत नाही. लवकरच तो सुद्धा आपल्याला टॉपचा कमबॅक करताना दिसाल मित्रांनो. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा कितव्या सेमीमध्ये पळतो. त्या सेमीमध्ये सुद्धा राजा विरुद्ध हरण्या राजा विठ्ठल नानांचा तेज आहे आणि मित्रांनो ही सुद्धा टॉपची गाडी आपल्याला बघायला भेटणार. बघू मित्रांनो, त्या सेमीची लवकर अपडेट देऊ. धन्यवाद.